नमस्कार मंडळी, आज आपण घरातील साहित्यापासून पाचक, पौष्टिक, 5 चवीने परिपूर्ण, खमंग असा वर्षभर टिकणारा आवळ्याचा छुंदा कसा करायचा ते पाहू. सध्या हिवाळ्यात बाजारात ताजे व रसरशीत असे आवळे मिळू लागलेत. मी पाव किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून खिसून घेतले. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. आवळा केसांच्या वाढीसाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, रक्त शुद्ध करून हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी फार उपयुक्त आहे. आवळे सर्व खिसून झाले आहेत. आता कढईत 1 टेबलस्पून मोहरी आणि 1 टीस्पून मेथीदाणा छान खमंग भाजून घ्यायचा. आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पाचन क्रिया सुधारते. तसेच आवळ्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. असा हा बहुगुणी आवळा आहारात असणे खूप लाभदायक आहे. मोहरी छान तडतडली आहे. आता ही मोहरी व मेथीदाणा थंड झाल्यावर मिक्सर जारमध्ये घालून बारीक वाटून घ्यायची. आता ह्या वाटलेल्या मोहरीमध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट घालायचं, 2 चमचे मीठ घालायचे, 4 चमचे साखर घालायची आणि पुन्हा हा मसाला मिक्सरला वाटून घ्यायचा. हा छुंदा मसाला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचा. अर्धा मिरच्या धुवून पुसून चिरून घ्यायच्या. एका कढईत 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद आणि मिरच्या घालून परतून घ्यायचं. मिरच्या जास्त तळायच्या नाहीत आणि लगेच गॅस बंद करून फोडणी थंड झाल्यावर त्यात खिसलेला आवळा घालायचा. आता ही फोडणी आणि आवळा छान मिक्स करून घ्यायचा. आता यात 1 लिंबाचा रस पिळून घालायचा आहे आणि पुन्हा हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं. आता यात तयार केलेला छुंदा मसाला थोडा थोडा घालून छान मिक्स करून घ्यायचं. आता या आवळ्याच्या छुंद्याची चव बघून गरज वाटल्यास थोडंसं मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तडका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आणि त्यात 1 चमचा तिखट घालून घ्यायचं. या तेलात तिखट मिक्स करून आवळ्याच्या छुंद्यामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचं. अशी तेला तिखटाची फोडणी दिल्यास छुंदाला रंग आणि चव छान येते. आवळ्याच्या छुंद्याचं योग्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर तुमचं मी मनापासून स्वागत करते. स्वच्छ अशा काचेच्या बरणीत छुंदा भरून ठेवल्यास तो वर्षभर छान टिकतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.